प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज तुम्हाला बायबल मधली एक छोटीशी घटना सांगते. दानिएलाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली, पण त्याचं उत्तर लगेच नाही मिळालं. त्याला 21 दिवस लागले. आणि ज्यावेळेस स्वर्गदूत उत्तर घेऊन आला, त्यावेळेस स्वर्गदूताने दानिएलाला म्हटले की दानिएला, ज्या दिवशी तू गुडघे टेकले होते त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आली होती. पण ज्या वेळेस मी उत्तर घेऊन येत होतो त्यावेळेस सैतानाच्या एका दूताने मला मध्ये अडवलं आणि त्यासाठी 21 दिवस लागले. आणि 21 दिवसानंतर दानिएलाला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. प्रियांनो, आज तुमच्यामध्ये अनेक लोक असे असतील जे प्रश्न विचारत असतील देवाला की परमेश्वरा, माझं काय चुकलं, मी काय केलं, तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाहीये, माझ्याकडून काय चूक झाली, किंवा मी प्रार्थना करत आहे पण मला उत्तर का मिळत आहे, निराशाच का हाती लागत आहे, का काम होत नाहीये. तर आज त्या प्रत्येकाला मी आठवण करून देते की प्रियांनो, जर तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती असाल, देवासोबत चालणारे व्यक्ती असाल, तुम्ही देवासमोर झुकणारे व्यक्ती आहात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच दुर्लक्ष करत नाही. कारण कुठंतरी तुमच्या विरुद्ध युद्ध चालू आहे, काही न दिसणारे युद्ध चालू असतील तुमच्यापर्यंत ते न पोहोचू देण्याचं. त्यामुळं घाबरू नका आणि निराश होऊ नका. माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे, जरी तुम्हाला उत्तर मिळालं नाही तरी पण तुम्ही सतत प्रार्थना करत राहणार का? कमेंट मध्ये नक्की सांगा.